झी 24 तास एक पाऊल पुढे। MT-CET या परीक्षेचा निकाल लागला। या परीक्षेत मुंबईनं बाजी मारली आहे। मुंबईचा जीत मेहता 197 गुणांनी तर यश मनकाणी 194 गुणांनी पास झालेत। तर मुलींमध्ये शची देशपांडे हिला 196 गुण मिळालेत। नांदेडच्या शुभम कोचारीकरला 193 गुण मिळालेत। या परीक्षेत राज्यात टॉप केलेल्या जीत मेहताशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी दीपाली जगताप हिनं। इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये थेट प्रवेश मिळवून देणाऱ्या MT-CETचा निकाल आज जाहीर झाला। यामध्ये मुंबईतल्या जीत मेहताने 200 पैकी 197 गुण मिळवत बाजी मारली आहे। आणि विशेष म्हणजे हा निकाल लागण्यापूर्वीच जीतने आपलं मार्कशीट जे आहे ते तयार ठेवलं होतं, कारण त्याच्यामध्ये तितका आत्मविश्वास होता की आपण फर्स्ट रँक मिळवू, आपण टॉप येऊ आणि आपल्याला 200 पैकी 200 गुण मिळतील। मात्र 3 गुण कमी पडले, पण तो टॉप केलेला आहे त्याने। ही जी CET आहे, काय नेमकं त्याच्या यशाचं रहस्य आहे त्याच्याकडूनच आपण जाणून घेऊया। जीत, सगळ्यात आधी तुझं अभिनंदन। कशी तयारी केली होतीस एक्झामच्या आधी? 12वी नंतर लगेच CET द्यावी लागते, काय सांगशील? रेगुलर मेहनत किया था, रेगुलर पढ़ना पड़ेगा। 12th का एग्जाम का तुरंत पढ़ना चालू किया था, बहुत मॉक प्रीलिम्स दिया था कि एक्सपेक्टेड कि रैंक 1 आएगा, ज़्यादा मार्क्स इतना, मतलब इट वाज एक्सपेक्टेड रैंक 1 आएगा। बहुत तैयारी किया था, 6-7 डेज आवर्स डेली पढ़ाई हुई थी। काय सांगशील, जेव्हा इतकी मेहनत केली होतीस त्याच्यानंतर आज जे मार्क्स आलेले आहेत 197, तुला एक्सपेक्टेड होते, पण आता कशा भावना आहेत, काय वाटतं तुला? लग रहा है कि आई डन गुड, मेहनत अच्छा हुआ था। आई एम हैप्पी कि अच्छा मार्क्स आया है, और मेन वो है कि मेहनत इतना जो किया था वो प्रॉपर तरह से मिला है। पुढे जाऊन काय करायचं आहे? पुढचं प्लॅनिंग काय आहे? काय बनायचं आहे तुला? इंजीनियरिंग करना है, कंप्यूटर साइंस में प्रेफरेबली, और बाद में उसके बाद MBA फाइनेंस में है कि शायद जो करेंगे या मास्टर्स कर सकते हो। और इतर जी मुलं आहेत ज्यांना एंट्रन्स भविष्यात पुन्हा द्यायचे आहे किंवा अभ्यास करताना अनेक अडचणी येतात, त्यांना टॉप नाही करू शकत, पण ते जी मुलं आहेत त्यांना काय सांगशील, काय मार्गदर्शन करशील? रेगुलर प्रैक्टिस करो, रेगुलर होमवर्क करो, जहाँ भी आप सीख रहे हो, क्लास या कॉलेज जो सिखाते वही दिन वो खत्म करो। नहीं किया तो बर्डन बहुत बढ़ जाएगा। और CET प्रेशर, टाइम और प्रेशर दोनों के साथ है। सम्स इजी भी रहेंगे तो आप प्रेशर के वजह से रॉन्ग जा सकते हो। बेटर है कि आपको रेगुलर प्रैक्टिस और रेगुलर रिवीजन होना चाहिए। और मॉक प्रीलिम्स बहुत दो, 30-40 प्रीलिम तो देना ही पड़ेगा, नहीं तो नहीं होएगा वहाँ। आपण बघतोय की जीतचं जे यश आहे त्याचं रहस्य होतं की सराव, आणि सरावामुळेच तुम्ही हे यश संपादन करू शकता। त्याच्यामुळे इतर जी मुलं आहेत त्यांनाही त्याने हाच संदेश दिलेला आहे की खूप सराव करा आणि खूप मेहनत करा, यश तुम्हाला नक्की मिळेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।